Hello, dear students. Let's start with our second part of the lesson, the necklace. Our central character was Mathilde. In first part, we had seen how Mathilde lost her necklace borrowed from her friend and the character of her husband. How honest he was. Her husband want to provide her all her wishes if they were belong from a very ordinary society. Mathilde want to become very rich. She want to look like a very rich lady or a beautiful lady. That's why she borrowed one necklace from her friend, and also she bought one very expensive dress for herself for the party, and this money was saved by her husband for his own विशेष पहा आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं की मॅथिल्डच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या हजबंडने तिला त्यांनी साठवलेले सर्व पैसे दिले 400 फ्रँक्स आणि त्यातून तिने एक नवीन ड्रेस आणला आणि पार्टीला जाण्यासाठी तिने एक डायमंड नेकलेस तिच्या मैत्रिणीकडून आणला आणि तो आता हरवलेला आहे. आता पुढे ही या संकटाला कशा प्रकारे सामोरे जाते हे आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. नाव लेट्स सी लाईन बाय लाईन. दे लुक्ड इन द फोल्ड्स इन ऑफ अ ड्रेस इन द फोल्ड्स ऑफ अ क्लोक. सी, जेव्हा हा नेकलेस हरवला त्यावेळेस त्यांची परिस्थिती काय झाली असेल. दे वेअर्स टोटली शॉक्ड अँड दे लुक्ड ऑर सर्च ऑल ओव्हर दिस diamond necklace. See, cloak means a garment worn over other clothes. We can say it as a jacket. She looked, search all over, and then her husband asked her, "Are you sure you still had it on when you left the hall?" Her husband asked her again and again if she was sure that she had a necklace in her neck when they left the hall. Yes, I touched it in the hall at the ministry. But if you had lost it in the street, we would have heard it fall. It must be in the cab. Now, and they, both of them were guessed about the necklace, and he guessed that if it will fall in a way elsewhere, then we can hear the sound of the diamonds. Yes, that's probably it. Did you take his number? And then her husband suppose that guess that तिच्या नवऱ्याने असा अंदाज बांधला जर हा नेकलेस कॅबमध्ये पडला असेल तर ज्या टॅक्सीतून ते आले त्यात पडला असेल तर, आणि तो त्याने विचारलं तू त्या टॅक्सीचा नंबर घेतला का. शी सेज नो, ऑब्वियसली नो वन विल टेक दिस नंबर. दे स्टेअर्ड ॲट इच अदर स्टंड. त्या एकमेकाकडे पाहू लागले. ते दोघेही खूप हताश झालेले आहेत. At last Loisel put his clothes on again. "I am going back," he said. "Over the whole route we walked, and see if I can find it." आणि पूर्ण रस्त्याने जे ते आले होते त्या रस्त्याने त्याने तो म्हटला की मी परत जातो आणि बघतो मला ते मिळतं का. आता नेक्स्ट पेज पहा. ही लेफ्ट. शी रिमेन्ड इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, हर माइंड ब्लँक. अगदी ती जेव्हा तिचा नवरा निघून गेला ह्या शोधामध्ये तेव्हा ती पूर्णपणे ब्लँक झाली होती आणि तिथंच बसून राहिली त्याच ड्रेसमध्ये. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. ही हॅड फाउंड नथिंग. त्याला काही मिळालं नव्हतं. 7 वाजता तो परत आला होता. पण या मधल्या काळामध्ये त्याने काय काय अरेंजमेंट केला होता पहा. He went to the police, to the newspapers, to offer a reward to the cab companies. Everywhere the teeniest glimmer of hope led him. For the teeniest glimmer of hope, आशेच्या छोट्या छोट्या किरण किंवा अशा आशादायी वाटेल तिथं त्यांनी काय केलं की जाऊन पोलीसमध्ये कंप्लेंट दिली, न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली, त्याने बक्षीस जाहीर केलं. ज्या कॅबमधून तो आला होता त्या कंपनीमध्ये तो जाऊन आला. शी वेटेड ऑल डे इन डिस्पेअर ॲट दिस फ्राईटफुल डिझास्टर. आणि ती आता दिवसभर बसून राहील. या घडलेल्या अनर्थामुळे निराश होऊन ती दिवसभर वाट पाहत बसून राहिली. लॉयझेल रिटर्न इन द इव्हिनिंग, अ होलो पेल फिगर. ही हॅड फाउंड नथिंग. Hollow pale figure. See, Loisel become very weak. He had thought about this necklace all over the day.
He ran here and there in search of the necklace. That's why he became pale. And he said, "You must write to your friend," he said. "Tell her you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us time to look some more." आणि त्यांनी मग तिला सांगितलं की आता तू तुझ्या मैत्रिणीला लिहून कळव की तुझ्या नेकलेसची एक कडी तुटलेली आहे आणि ती दुरुस्तीसाठी मी आता मॅन्डेटचं मिनिंग मी दिलेलं आहे की रिपेअरिंग करण्यासाठी दुरुस्तीसाठी मी दिलेली आहे. शी रोट ॲज डिक्टेटेड. आणि जसं त्यानं सांगितलं होतं तसंच त्यानं तिच्या मैत्रिणीला लिहून कळवलं. ॲट द एंड ऑफ 1 week they had lost all hope, and Loisel, who suddenly looked aged, declared, "We must consider how to replace the jewel." All over the week they waited. They made a police complaint. They also announced a reward in a newspaper, but they got nothing in their hands, and at last they lost their hope. And that's why Mr. Loisel, her husband, declared that we must consider how to replace the jewel. आणि आता त्याने असं डिक्लेअर केलं किंवा ठरवलं की आता हा डायमंड नेकलेस कसा आपण तिला परत करायचा, तिच्या मैत्रिणीचा याचा विचार केला पाहिजे. And so they went from jeweler to jeweler looking for the necklace like the other one, consulting their memories, both sick with grief and anguish. दोघांनाही खूप मनस्ताप होत होता आणि आता आपली स्मरणशक्तीला चालना देत पुन्हा पुन्हा आठवून आठवून तो नेकलेस कसा होता ते आता ज्वेलरच्या दुकानातून या दुकानातून त्या दुकानातून शोधत फिरू लागले. At last, in a shop at the Palace Royal, they found a string of diamond which seemed to be exactly what they were looking for. It was worth 40,000 francs. They could have it for 36,000. See, at first we had seen that only 400 francs they do not have. Her husband saved this 400 francs for his own wishes, and he spent this all money on the dress of our Mathilde. Now they have to invest for 36,000 francs for this diamond necklace. And see, in next page we are going to see how they collect this all money. So they begged the jeweler not to sell it for 3 days, and they made an arrangement that he could take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of the February. Then see, they got the same necklace in one ज्वेलरी शॉप. एका ज्वेलरी शॉपमध्ये सेम नेकलेस त्यांना भेटला जो 36,000 फ्रान्सिसला होता. आता फ्रान्सिस ही करन्सी आहे फ्रान्समधली आणि या करन्सी ह्या एवढ्या महागड्या नेकलेसला आता ती खरेदी करणार आहेत. मग आधी पहिल्यांदा ते त्या ज्वेलरकडे गेले आणि त्यांनी त्याला विनंती केली. बेग्ड म्हणजे विनंती केली की तो नेकलेस कुणालाही विकू नका म्हणून. आणि जर त्यांना पहिला नेकलेस जर कुठे मिळाला तर तो परत देताना नेकलेस ज्यांनी जो 36,000 फ्रान्सला घेणार आहेत तो ज्वेलर शॉप तो 34,000ला परत घेईल. ह्यांना 2,000चा लॉस होईल. पण तरीही त्यांनी ते मान्य केलं. अँड लॉयझेल हॅड 18,000 फ्रान्सेस. आता त्यांनी हे पैसे कलेक्ट कसे केले पहा. Loisel had 18,000 francs which his father had left him. He would borrow the rest. Now, Loisel had 18,000 francs. त्याच्याकडे 18,000 francs त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी ठेवले होते ते होते आणि राहिलेले आता त्याला अरेंजमेंट करायची होती, कोणाकडून तरी घ्यायचे होते. आता त्याने घेतले. अँड ही डिड बॉरो. ही गेव नोट्स मेड रिन्यूस ॲग्रीमेंट्स. रिन्यूस मीन्स लिडिंग टू अ हेवी लॉस. खूप तोट्यात जाऊन खूपशे ॲग्रीमेंट्स त्याने केल्या. डील्ड विथ व्हेरी टाईप ऑफ मनी लेंडर. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस अँड लेट डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 फ्रान्सिस. त्याने तोट्यात जाऊन व्यवहार केला, जमिनी विकल्या, खूप काही काही उलाढाली करून त्याने ते पैसे जमा केले आणि शेवटी 36,000 फ्रान्सिसला तो नेकलेस त्यांनी खरेदी केला. व्हेन मॅडम लॉयझेल टूक द नेकलेस बॅक, मॅडम फॉरेस्टायर सेड कोल्डली. आता मॅडम फॉरेस्टायरला तिच्या मैत्रिणीला काही माहिती नाही आहे की हा नेकलेस काय झालं आहे वगैरे. तिला वाटतं की हा तिचा स्वतःचाच जुना नेकलेस आहे आणि त्यामुळे ती म्हणते
कोल्डली सेड कोल्डली, ती अगदी थोडंसं रागाने म्हणाली, यू शूड हॅव रिटर्न इट सूनर, आय माईट हॅव नीडेड इट. तू थोडं लवकर द्यायला पाहिजे होतीस, मला हा हवा होता म्हणून. Now the next page. From then on, Madame Loisel knew the horrible life of her very poor. But she played her part heroically. Heroically म्हणजे धाडसाने. पहा आता जी मुलगी खूप श्रीमंतीत राहायची स्वप्न बघत होती आणि जिला गरिबी आवडत नव्हती, तिला आता खरोखर गरिबी अनुभवायला आली आणि तिने तिचा जो पार्ट आहे, तिचा जो रोल आहे तो अगदी धाडसाने ती पुढे नेत होती. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड. आणि आता त्यांनी खूपसं कर्ज काढलं होतं आणि त्याचे हप्ते भागवायचे होते आणि ते आता त्यांना द्यावेच लागत होते. शूड पे इट. दे डिसमिस्ड देअर मेड. मेड मीन्स सर्वंट, वुमन सर्वंट. दे डिसमिस्ड, आता त्यांनी त्यांची महिला नोकरसुद्धा काढली. ते चेंज देअर लॉजिंग, त्यांचं राहण्याचं ठिकाण बदललं. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. गॅरेट म्हणजे छोटीशी पोटमाळ्यासारखी खोली आणि आता एका छोट्याशा खोलीमध्ये ते येऊन राहायला लागले. शी केम टू नो द ड्रेजरी ऑफ हाऊसवर्क. नाव शी रिअलाइज व्हॉट इज अ ड्रजरी. ड्रजरी मीन्स हार्ड वर्क ऑफ अ हाऊसवर्क. अप टू नाव शी हॅड अ मेड. तिच्याकडे आत्तापर्यंत एक नोकर होती, त्यामुळे तिला माहीत नव्हतं घरचं काम काय असतं आणि आता तिला कळालं की घरचं काम काय असतं. द ओडियस लेबर्स ऑफ द किचन. शी वॉश द डिशेस. ओडियस म्हणजे ज्याचा वास येतो असा घाणेरडा, जे काम चांगलं वाटत नाही आहे, तिला आवडत नाही, अशा प्रकारची कामं तिला करावे लागतात. शी वॉश द डिशेस, द डर्टी लायनन. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग टू कॅच हर ब्रेथ अँड ड्रेस्ड लाईक अ कॉमनर. आता ती साधा ड्रेस घालू लागली, पाणी खालून आणू लागली, कपडे धुवू लागली, भांडी घासू लागली. And also she had to bargain at market, quarrel and face insults over every miserable sow. सो हे नाण्याचं नाव आहे. छोट्या छोट्या नाण्यासाठी म्हणजे पैशाची किंमत तिला कळाली आणि ती आता भांडण करू लागली, सौदा करू लागली आणि बऱ्याचशा वेळेस तिचे अपमानही होऊ लागले. इच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर्स, गेट मोर टाईम. आता त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांचे लोन पे करायचे आहेत आणि काही पुन्हा नव्याने सुरू करायचे आहेत की ते पैसे फेडण्यासाठी सगळे. आता पहा नेक्स्ट पेजवरती. इच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर्स, गेट मोर टाईम. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा. आता त्यासाठी मिस्टर लॉयझेल, तिचे हजबंड, एक्स्ट्राचं काम करू लागले. एव्हरी इव्हनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समन अँड ऑफन लेट इन टू द नाईट ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 सॉस अ पेज. पहा तो याचा परिणाम, या घटनेचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर किती मोठा झाला की तिच्या हजबंडला आता त्याचं क्लॅरिकल वर्क सोडून सुद्धा संध्याकाळच्या वेळेस एका व्यापाऱ्याकडे काम करावं लागे आणि त्याशिवायही आणि हे लोन फेडण्यासाठी तो 500, फक्त 5 नाण्यांसाठी आता काही लिखाणाची कामंसुद्धा करू लागला. अँड दिस लाईफ लास्टेड 10 years. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग, इवन द इंटरेस्ट. आणि 10 वर्षानंतर त्यांचा पूर्ण पैसे सर्व त्यांनी फेडले आणि व्याजसुद्धा. आता ते या कर्जातून मुक्त झालेले आहेत. मॅम लॉयझेल लुक्ड ओल्ड नाव ऑफन. शी ब्रुडेड ओव्हर द पास्ट. ब्रुडेड म्हणजे त्याविषयी विचार करत बसणे, कुढत बसणे. आणि आता मॅम लॉयझेल ही जी मॅथिल्डे आहे ते जुन्या गोष्टींचा विचार करत बसायची आणि तिला वाईट वाटायचं. व्हॉट वूड हॅव हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. How strange life is, how fickle, how little is needed for one to be ruined or saved. आणि तिच्या लक्षात आलं आपलं आयुष्य किती अस्थिर आहे. फिकल मीन्स अस्थिर. आणि किती स्ट्रेंज आहे, विचित्र आहे की एखादं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला एक छोटीशी घटना ही पुरेशी असते. पहा आता नेक्स्ट पेजवरती आता ह्या स्टोरीचा एंड येतोय. नाव दे हॅड पेड ऑल अमाऊंट. They also gave back the necklace to her friend. Now what was the end of the story? See, one Sunday as she was walking in the Champs-Elysees, suddenly she saw Madame Forrester, still young, still beautiful, still charming. Ma'am Loisel felt emotional. Should she speak to her? Yes, of course. And now that she had paid, she would tell her all. Why not?
आता तिला वाटलं की तिनं सर्व पैसे पेड केलेत आणि आता सांगायला काय हरकत आहे तिला. शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जेनी. द अदर astonished to be addressed so familiarly by this common woman did not recognize her. She stammered. आता जी मॅम फॉरेस्टर होते तिनं तिला ओळखलं नाही आहे मेथिल्डेला. आणि एका साध्या वेशामध्ये जी महिला आहे एक कॉमन वुमन आहे आणि ती आपल्याला एवढ्या ओळखीच्या आवाजामध्ये काहीतरी म्हणत्या जवळीकतेनं बोलवते म्हणजे कोण आहे. तिला आश्चर्य वाटलं आणि ती अडखळतच म्हणाली, बट मॅम आय डोंट नो, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही काहीतरी चूक करताय. नो, आय एम मॅथिल्डे लॉयझेल. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. ओ माय पुअर मॅथिल्डे, हाऊ यू हॅव चेंज्ड. मॅथिल्डे आतापर्यंत कशी दिसत होती, अशी थोडीशी म्हातारी झाली होती ती आणि गरीबही दिसत होती आणि त्यामुळं फॉरेस्टरने तिला ओळखलं नव्हतं आणि त्यामुळे ती म्हणली, ओ माय पुअर मॅथिल्डे, हाऊ यू हॅव चेंज्ड. किती चेंज झालं आहेस तू. येस, आय हॅव हॅड सम हार्ड टाईम सिन्स आय लास्ट सॉ यू अँड मेनी मिझरीज अँड ऑल बिकॉज ऑफ यू. आणि आता मॅथिल्डेने क्लिअर केलं की मला मागे थोडासा कठीण काळ गेला आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. तर ऑब्वियसली फॉरेस्टरला शॉक बसला असणार आहे. ते म्हणजे मी, हाऊ कॅन दॅट बी, माझ्यामुळे कसं काय बरं ते. यू रिमेंबर द डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू द मिनिस्ट्री पार्टी. आणि मग लॉयझेलने किंवा मॅथिल्डेने सांगितलं की तुला आठवतं का मी तुझ्याकडून एक डायमंड नेकलेस नेला होता, मला मंत्रालयामध्ये पार्टीला जायचं होतं. शी सेड येस, वेल आय लॉस्ट इट. आणि मॅथिल्डे अगदी सहज म्हणाली, हां मी तो हरवला. व्हॉट डू यू मीन यू बॉट इट बॅक. फॉरेस्टरला काहीच समजलं नाही. ते म्हणते म्हणजे काय, तू तर मला परत आणून दिला होतास. आय बॉट यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट. And it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little, but at last it is over. And I am very glad. Ma'am Forrester was stunned. तिला खूपच आश्चर्याचा धक्का बसला आणि ती एकदम स्तब्ध उभा राहिली. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. येस, यू डिडंट नोटीस देम, दे वर व्हेरी सिमिलर. मॅथिल्डेला काही कळलं नाही. मॅथिल्डे अगदी निरागसपणे म्हणाली की इनोसेंटली, ती कशी म्हटली बघा, अँड शी स्माइल्ड अँड प्राऊड अँड इनोसेंट. तिला अभिमान वाटत होता आणि अगदी निरागसपणे ती म्हणाली, बघ मी किती सिमिलर नेकलेस दिला तुला ओळखायला सुद्धा आलं नाही. मॅम फॉरेस्टर डीपली मूव्ड टूक बोथ हर हँड्स. फॉरेस्टरला खूप वाईट वाटलं. दोन्ही मॅथिल्डेचे हातात घेऊन ती म्हणाली, ओ माय पुअर मॅथिल्डे, माइन वॉज ॲन इमिटेशन. इट वॉज वर्थ 500 फ्रान्सिस ॲट मोस्ट. At last, the story overs like that. Forrester says that her necklace, her diamond necklace, was fake. It was just imitation. तिचा जो नेकलेस होता तो नकली होता, तो बनावट होता आणि तो फक्त 500 फ्रान्सिसचा होता. आणि त्या 500 फ्रान्सिसच्या नेकलेसच्या बदली मॅथिल्डेने 36,000 फ्रान्सिसचा रिअल ओरिजिनल डायमंडचा नेकलेस या फॉरेस्टरला दिला होता. आणि त्यासाठी तिनं तिचं पूर्ण आयुष्याचे 10 वर्ष खर्ची गाठले होते आणि तिचं रेग्युलर चाललेलं आयुष्य होतं ते पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. In this story we must understand, our message is that we must be satisfied with whatever we have. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. अदरवाईज समवेअर और एल्सवेअर anything happens like that in our life. I hope you understand this lesson and write down these hard words given here. Okay, have a good day. Thank you very much.